चला तर बघूया मग जबरदस्त जावा 25 फीचर. AOT काय असतं मी सांगणार आहे. परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट झालेली आहे जावा 25 मध्ये युझिंग कॉन्सेप्ट. कोणता कॉन्सेप्ट? AOT. AOT म्हणजे अहेड ऑफ टाइम. काय म्हणतो याला आपण? शॉर्ट फॉर्म फॉर अहेड ऑफ. आता अहेड ऑफ टाइम म्हणजे काय आणि याचा काय सेन्स याच्यात बनतो ते आपण बघणार आहे. चला, व्हॉट इज अहेड ऑफ टाइम इन जावा? तर बघा, ट्रॅडिशनल म्हणजे ॲक्च्युली आतापर्यंत आताही कसं होतं, ट्रॅडिशनल जावा स्टार्टअप जस्ट इन टाइम, JIT यूज होतं ना, जस्ट इन टाइम कंपायलर. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं, व्हेन यू रन, तुम्ही कोणताही एक जावा प्रोग्राम बनवता. ठीक आहे. लेट्स से माय ॲप डॉट जावा, एक क्लास असेल किंवा मल्टिपल क्लासेस असतील. तर तुम्ही रन कसा करता त्याचा? जावा स्पेस माय ॲप. तर ॲक्च्युली होतं काय बिहाइंड द सीन, JVM स्टार्ट होतो फर्स्ट, जार फाइल्स फ्रॉम डिस्क. तुम्ही जरी जार फाइल्स काही इन्क्लूड केल्या नसल्या तरी पण मल्टिपल जार फाइल्स ह्या लोड होतात जिथे JDK वगैरे जिथे इन्स्टॉल्ड असतं तिथून त्या जार फाइल्स गरजेचे असतात. आणि काही जार फाइल्स जर तुम्ही पण ॲड करू शकता, स्प्रिंग बूटचा प्रोग्राम बनवतो तुम्ही, भरपूर जार्स ॲड, जसे डिपेंडन्सी म्हणतो त्या काय असतात, इनडायरेक्टली मल्टिपल जार्स असतात. सगळे जार्स लोड होतात डिस्कवरून. नाही, पार्सिंग होतं जेवढ्या काही क्लास फाईल. तर जारमध्ये काय असतं, जेव्हा तुम्ही एखादी डिपेंडन्सी ॲड करता ते जारमध्ये थाउजंड्स ऑफ क्लासेस डॉट क्लास फाईल्स असतात, बाईट कोड्स. त्यांना पार्सिंग करावं लागणार. पार्सिंग होतं. ते क्लासेस कुठे होतात? मेमरीमध्ये. मेन मेमरीमध्ये लोड होणार. ते क्लासेसचं लिंकिंग होणार, व्हेरिफिकेशन, रिझोल्युशन आणि रेफरन्सेस सगळे रिझॉल्व होणार. आणि क्लासेस जिथं जिथं लिंकिंगची गरज आहे ते सगळे क्लासेस लिंकिंग होणार. जसं की एक क्लास दुसऱ्या क्लासवर डिपेंड असतो. आणि काय होतं, रन स्टॅटिक. त्याच्यानंतर कोणती स्टेप होते? स्टॅटिक इनिशियलायझर. जे जर तुम्ही काही लिहिले असतील तुमचे किंवा जे काही इनबिल्ट आहेत ते रन होतात. आणि फायनली जे तुमचं ॲप्लिकेशन स्टार्ट होतं. म्हणजे बिहाइंड द सीन एवढी ॲक्टिव्हिटी होत असते जी की तुम्हाला, फॉर एक्झाम्पल लेट्स से 3 ते 4 से जर तुम्ही स्प्रिंग किंवा स्प्रिंग बूटचा प्रोग्राम बनवला आहे तर ते मला वाटतं 3-4 सेकंद मिनिमम टाईम लागतो. फर्स्ट टाइम तुम्ही जर ॲप्लिकेशन तुम्ही रन करत असाल किंवा अप करत असाल, म्हणजे एव्हरी टाईम. दिस हॅपन्स एव्हरी टाईम. हे प्रत्येक वेळी होतं जेव्हा जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन स्टार्ट करता. हे प्रत्येक वेळी एवढं होणारच. ठीक आहे. तर अहेड ऑफ टाइम अप्रोच हा JIT अप्रोच झाला. आता अहेड ऑफ AOT अप्रोचमध्ये काय होतं? डू दी वर्क वन्स, रियूज मेनी टाइम्स. एकदाच जे काही काम आपण करू शकतोय एकदा ते करून ठेवायचं आणि तेच परत परत वापरायचं. म्हणजे पहिल्यापासून सगळं काही परत करायची गरज नाही. आता याच्यामध्ये काय, याच्यामध्ये कसा सेन्स बनतो त्याचा बघा. ट्रेनिंग रन. ठीक आहे. पहिल्यांदा काय होणार? ट्रेनिंग रन होणार. ट्रेनिंग रन मध्ये काय काय येतं? ट्रेनिंग रन म्हणजे काय? रन ॲप वन्स अँड रेकॉर्ड व्हॉट क्लासेस आर नीडेड. एकदा ॲप रन करायचं आणि त्याच्यावरून काय करणार, आपल्याला कोणते कोणते क्लासेसची गरज आहे. प्रीलोड अँड प्रीलिंक ऑल दीज क्लासेस. प्रीलोड अँड प्रीलिंक. सेव्ह देम इन कॅश फाईल. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, रन करायच्या आधी पहिल्या रनमध्ये कळतं कोणते क्लासेस आहेत आणि ते क्लासेस ओळखून आपण त्याला प्रीलोड करणार आणि प्रीलिंकिंग करून ठेवणार आणि सेव्ह देम एका कॅश फाईलमध्ये ते सगळं सेव्ह करून ठेवणार. आता त्या कॅश फाईलचा उपयोग करायचा. आता प्रोडक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन रन कराल त्यावेळी JVM स्टार्ट होणार. लोड्स प्री प्रोसेस्ड, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, लोड्स प्री प्रोसेस्ड क्लासेस फ्रॉम कॅश अँड ॲप स्टार्ट्स इमिजिएटली. बघा, 1, 2, 3 स्टेपमध्ये काम झालं. इथं एवढं जे काम होतं आपलं इथून इथंपर्यंत ते एका स्टेपमध्ये झालं, कारण ते आपण कॅश करून ठेवलं फर्स्ट टाइम. आणि सेकंड टाइम ऑनवर्ड्स आपल्याला हे परत परत करायची गरज नाही, कारण जे कॅशमध्ये होतं तेच यूज करतोय. ठीक आहे. आपण याला डिटेलमध्ये बघणार आहे. त्यामुळे काय होतं, तुमचा जो स्टार्टअप टाइम आहे तो खूप कमी होतो आणि पटकन तुमचं ॲप्लिकेशन स्टार्ट होतं. ठीक आहे. नॉर्मली खूप हेवी ॲप्लिकेशनला
फ्यू सेकंड्स ऑफ टाईम लागतो अप होण्यासाठी. तर प्रोडक्शनमध्ये 4 सेकंदावरून 2 सेकंदावर जरी आलं तर ते खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा. ॲप्लिकेशन स्टार्टअप टाईम म्हणजे पूर्ण मिली सेकंडवरती काउंट होतात सगळ्या गोष्टी, मिली सेकंड, नॅनो सेकंड. सो एक एक सेकंड खूप महत्त्वाचा असतो वाचवणं. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता डिटेलमध्ये बघणार आहे. अहेड ऑफ टाईम AOT क्लास लोडिंग अँड लिंकिंग हे जे फीचर आहे हे जावा 24 मध्येच आलेलं आहे. ठीक आहे. जावा 24 मध्ये कसं होत होतं ते बघूया आपण. इन्स्टेड ऑफ डुईंग वर्क जस्ट इन टाइम ड्युरिंग स्टार्टअप, बरोबर, इन्स्टेड ऑफ डुईंग वर्क जस्ट इन टाइम म्हणजे जस्ट इन टाइम म्हणजे त्यावेळेच स्टार्टअपच्या वेळी करायचं प्रत्येक वेळी, त्यापेक्षा काय करतोय आपण अहेड ऑफ टाइम म्हणजे आधीच करून ठेवतोय. बिफोर डिप्लॉयमेंट 3 स्टेप प्रोसेस. JDK 24चं सांगतोय मी तुम्हाला आता कसं होतं. स्टेप 1 मध्ये काय करणार, ट्रेनिंग रन जसं आपण बघितलं त्याच्यामध्ये एक्झॅक्टली करणार काय, रेकॉर्ड करणार सगळे क्लासेसचं. रन युअर ॲप वन्स टू रेकॉर्ड ऑल क्लासेस. तर त्याची कमांड कशी लिहू शकता तुम्ही, जावा स्पेस -XX हे VM आर्ग्युमेंट म्हणतात, JVM आर्ग्युमेंट असे स्पेसिफाय करतो आपण. तर हे आर्ग्युमेंट आहे आणि ही त्याची व्हॅल्यू, बरोबर. याच्यावरून काय कळतं, हा फ्लॅग आहे, हे आर्ग्युमेंट आणि हे त्याची व्हॅल्यू. परत दुसरा आर्ग्युमेंट आणि ही त्याची व्हॅल्यू. ऑटो कॉन्फिगरेशनची फाईल त्याला आपण AOT कॉन्फिगरेशनची फाईल दिलेली आहे app.aot. ठीक आहे. आणि AOT मोड कोणता घेतलेला आहे आपण, रेकॉर्ड. -CP हा फ्लॅग आहे क्लास पाथ. क्लास पाथमध्ये आहे तुमची जार, जे तुमचं ॲप्लिकेशन असेल जे तुम्ही कंपाईल करून ठेवले, आणि त्याचा एंट्री क्लास कोणता आहे, जो मेन क्लास वगैरे असतो ते एंट्री क्लासचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. JVM वॉचेस युअर ॲप रन, याच्यामध्ये होतं काय, हा जो आहे JVM काय करतो, ॲप रन वॉच करतो, रेकॉर्ड ऑल क्लासेस लोडेड, सेव्स कॉन्फिगरेशन टू app.aot conf, बरोबर. या फाईलमध्ये तो कॉन्फिगरेशन सेव्ह करणार AOT कॉन्फ मध्ये. आता काय करायचं आपल्याला स्टेप 2 मध्ये, याच्यामध्ये बिल्ड दी AOT कॅश फ्रॉम रेकॉर्डेड कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आता मी काय केलं, ॲप AOT कॉन्फ मध्ये माझं रेकॉर्डिंग झालेलं आहे सगळं. आता मला कॅश बनवायचं आहे, बरोबर, क्रिएट कॅश. तर हे कॉन्फिगरेशन मी उचलणार आहे कारण याच्यामध्ये सगळं सेव्ह आहे, कोणते क्लासेस वगैरे रेकॉर्ड मी करून ठेवले ॲप्लिकेशन रन करताना. आणि आता काय करायचं आहे, मोड कोणता घ्यायचा आहे, रेकॉर्ड मोड नाही घ्यायचा, आता क्रिएट मोड घ्यायचा आहे कारण कॅश क्रिएट करायचं आहे, बरोबर. तर आर्ग्युमेंट काय दिला मी, -AOT -CP app.jar. ठीक आहे. ऑटो कॅश app.aot. तर प्रोसेसेस ऑल क्लासेस अहेड ऑफ टाइम, सेव्स प्रीलोडेड प्रीलिंक क्लासेस टू app.aot. ठीक आहे. app.aot मध्ये काय झालं, आपला कॅशे स्टोअर झाला. स्टेप 3 मध्ये काय करणार आपण, तो कॅशेमध्ये स्टोअर केलं की आता आपल्याला काय करणार आहे, AOT कॅशे हा वापर म्हणून सांगतोय आपण. आणि माझं जे आहे परत एकदा आपण ॲप्लिकेशनची जार आणि एंट्री क्लासचं नाव दिलेलं आहे क्लास पाथमधून. पण यावेळी काय केलं आपण, हे कॅश वापरायला सांगितलं. क्लासेस लोडेड इन्स्टंटली फ्रॉम कॅश, नो पार्सिंग लोडिंग लिंकिंग निडेड. तर या स्टार्टअपमध्ये पार्सिंग लिंकिंग लोडिंग काहीही होणार नाही, डायरेक्ट तुमचं कॅशमधून उचललं जाईल आणि तुमचं ॲप्लिकेशन स्टार्ट होईल. म्हणजे जर तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅडिशनल पद्धतीने 4 सेकंद लागत असतील तर आता 2 सेकंदामध्ये होऊ शकतं. ठीक आहे. इट इज व्हेरी मच गुड इम्प्रूव्हमेंट इन दी स्टार्टअप टाईम विच इज इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा, स्टार्टअप टाईम हा खूप इम्पॉर्टंट असतो कारण तुम्ही जर मायक्रो सर्व्हिसेस वगैरे आर्किटेक्चर बघत असाल तर तुम्हाला फ्रिक्वेंटली मल्टिपल मायक्रो सर्व्हिसेस रिस्टार्ट करावं लागतं. एक चेंज केला किंवा डाऊन झालेले काही रिस्टार्ट्स असतील तर तुम्ही तिथे जर हे यूज केलं, स्टार्टअप टाईम तुमच्या सर्व्हिसेस खूप फास्ट स्टार्ट होणार. कारण जिथं जास्त डिपेंडन्सीज वगैरे भरपूर क्लासेस असतात तिथं स्टार्टअप टाईम पण वाढत जातो. तर हे फीचर वापरून, अहेड ऑफ टाईम फीचर वापरून तुम्ही हे करू शकता, स्टार्टअप टाईम तुमचा इम्प्रूव्ह करू शकता. आता बघूया, हे जे बघितलं आपण 3 स्टेप प्रोसेस ती जावा 24 मध्ये होती.
आता जावा 25 मध्ये काय झालं बघा, अहेड ऑफ टाइम कमांड लाईन ergonomics म्हणजे काय, द प्रॉब्लेम विथ JDK 24 इज टोटल 2 सेपरेट कमांड्स नीड टू रन टू क्रिएट AOT कॅश. तर आपण इथं बघितलं की AOT कॅश बनवण्यासाठी मला काय काय करावं लागलं, 2 स्टेप पूर्ण फॉलो, एकदा ट्रेनिंग करावं लागलं आणि एकदा कॅश बनवावं लागलं. पहिल्या कमांडमध्ये काय होत होतं, सगळं कळत होतं की बाबा कोणते कोणते क्लासेस आहेत, कुठं कुठं लिंकिंगची गरज आहे, काय पार्सिंग वगैरे सगळं त्याला रेकॉर्ड करत होतो एका फाईलमध्ये. त्या फाईलचा वापर करून आपण परत कॅशची फाईल बनवली, म्हणजे 2 स्टेप लागत होत्या आणि नंतर आपण रन करत होतो. पण जावा 25 मध्ये काय केलं यांनी, JDK 24 ला अजून इम्प्रूव्ह केलं. JDK 25 सोल्युशन काय, 1 स्टेप कॅश क्रिएशन, एका स्टेपमध्येच कॅश क्रिएट होणार. आता आधी 2 स्टेप लागत होते, आता एका स्टेपमध्ये तुमची कॅश क्रिएट होणार. सिंगल कमांड, तर काय कमांड आहे, जावा -x AOT कॅश आउटपुट, म्हणजे या फाईलमध्ये कॅश दे मला, आणि इथं डायरेक्ट तुमचं जे आहे की तुमच्या जो काही तुमचा ॲप्लिकेशनची जार आहे आणि तुमचा एंट्री क्लास 5चा दिलेला आहे. तर डायरेक्ट एका स्टेपमध्ये तुमची कॅश फाईल क्रिएट होणार. कोणती, app.aot. देन यूज ॲज बिफोर, इथं काय केलं, -XX AOT कॅश app.aot, याच्यासारखं सेम -XX AOT कॅश app.aot सेम तुम्ही, म्हणजे जे 2 स्टेप होते ते एका स्टेपमध्ये कन्वर्ट झालं जावा 25 मध्ये. अजून काम आपलं सोपं केलेलं. बेनिफिट काय झाला याचा, 1 कमांड 2 कमांड करण्यापेक्षा एका कमांडमध्ये काम झालं. आणि दुसरी जी मध्ये एक फाईल बनत होती ती बनणार नाही, जिची गरज नाही बिनकामाची. परफेक्ट फॉर ऑटोमेशन अँड CI/CD मध्ये, जसं मी बोललो मायक्रो सर्व्हिसमध्ये जसं तुमचं कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट चालतं, त्याच्यामध्ये स्टार्टअप वगैरे जेवढ्या कमी कमांड असतील तेवढे तुमची पाईपलाईन फास्ट रन होणार. ठीक आहे. तर CI/CD मध्ये CI/CD ची पाईपलाईन आपण बनवत असतो जेव्हा तुम्ही कोणतंही ॲप्लिकेशन रन कराल, जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये काम करता, तुम्ही मॅन्युअली डिप्लॉय वगैरे करत नाही, कारण डिप्लॉय फक्त नसतं, त्याच्यामध्ये मल्टी टेस्टिंग असतं. ठीक आहे, बिल्ड करावं लागतं, टेस्ट करावं लागतं, अजून काही स्टेजेस असतात, कोड क्वालिटी चेक करावं लागते, बॅकअप करावं लागतं, नंतर डिप्लॉय वगैरे. आता डिपेंड तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय त्यामुळे तुमच्या डिप्लॉयमेंटच्या स्टेजेस कमी जास्त असू शकतात, बट 2-3 स्टेज 4-3 स्टेज तर ॲटलिस्ट असतात. तर त्या स्टेजमध्ये बिल्ड होतं, जे तुम्ही मॅन्युअली बिल्ड करता ते तिथं ऑटोमेट केलं असतं स्क्रिप्ट रन करून. मॅन्युअली जसा वेळ लागतो तसं मग स्क्रिप्टमध्ये पण रन होताना ते बिल्ड होताना वेळ लागणारच. पण तुम्ही हा जर कॅश कॉन्सेप्ट यूज केला तर तुमचा स्टार्टअप टाईम वाढणार आणि फास्ट तुमची डिप्लॉयमेंट होणार. ठीक आहे. फर्स्ट टाइम तुम्हाला वेळ लागेल, पण एकदा फर्स्ट टाइम कळालं की असं असं कॅशची गरज आहे, सेकंड टाइम पासून तुम्हाला वेळ नाही लागणार, कारण सेकंड टाइम पासून तुम्ही रन करताना कॅश यूज करणार. तर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही याला नक्की कन्सिडर करू शकता, यूज करा. अहेड ऑफ टाइम कमांड लाईन ergonomicsमध्ये व्हॉट गोज इन टू AOT कॅश. आता तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की तुम्ही म्हणताय की सर AOT कॅश, पण AOT कॅशमध्ये नेमकी काय काय जाऊ शकतं आणि काय काय नाही जाऊ शकत ते पण बघणार. तर कॅशमध्ये काय काय कॅश करू शकतो आपण, कोणते क्लासेस, JDKचे क्लासेस जे चेंज होत नाही. हा जो स्ट्रिंग क्लास आहे तो सगळ्यांसाठी सेमच असणार आहे, अरे लिस्ट हे JDK क्लास आहे सगळ्यांसाठी सेम असणार आहेत, कोणताही क्लास लिहा, कोणताही ॲप्लिकेशन असो. ठीक आहे, ते कॅश होणार. ॲप्लिकेशन युअर मेन कोड फ्रॉम जार्स, तुमचा ॲप्लिकेशनचा क्लासेस जे काय असतील ते. लायब्ररी क्लासेस, स्प्रिंग, हायबरनेट एटसेट्रा, जे काही तुम्ही जार्स यूज करताय, जे काही डिपेंडन्सीज तुम्ही आता स्प्रिंग बूटमध्ये आपण त्याला मॅवन प्रोजेक्टमध्ये आपण डिपेंडन्सी वगैरे म्हणतो, तर त्याचे पण थाउजंड्स ऑफ क्लासेस असतात त्या जार्समध्ये. तर ते क्लासेस लोडेड बाय बिल्ट इन क्लास लोडर, हे सगळे काय होणार, कॅश होऊ शकतात. आता क्लासेस दॅट कॅनॉट बी कॅश्ड करंटली, सध्या कोणते क्लास कॅश होऊ शकत नाही, युजर डिफाईन क्लास लोडर क्लासेस. तर तुम्ही क्लास लोडरचे क्लासेस बनवू शकता, तर ते कस्टम क्लास लोडिंग जे लॉजिक असतं, म्हणजे तुम्हाला फ्रीडम आहे जावामध्ये, तुम्ही क्लास लोडिंगचं लॉजिक पण कस्टम लिहू शकता, ओव्हरराईड करू शकता. जे डिफॉल्ट जे आहे ते जे तुम्हाला नको असेल तर ते क्लासेस, कारण ऑलरेडी क्लास कसे लोड करायचे तुम्ही डिफॉल्ट नाही यूज करत, म्हणजे ते कॅश नाही करू शकणार. साइंड क्लासेस म्हणजे सिक्युरिटी रिस्ट्रिक्शन्स,
ओल्ड बाईट कोड रिक्वायर ओल्ड व्हेरीफायर. बाईट कोड जुना असेल व्हेरीफाय करण्यासाठी ओल्डर, जो की सध्या अवेलेबल नाही तो. डायनामिक क्लासेस जनरेटेड ॲट रन टाईम, असे काही क्लासेस आहेत जे रन टाईमला जनरेट होतात. ऑफकोर्स ते आपण कॅश नाही करू शकणार, बरोबर. तर हे सगळं कॅशमध्ये नसणार आहे. हे जसं आहे जसं जुन्या पद्धतीनेच याचं होणार. चला, व्हॉट्स प्री कम्प्युटेड? पास्ट बाईट कोड प्री कम्प्युटेड आहे. प्री कम्प्युटेड म्हणजे काय? पास्ट बाईट कोड रिझॉल्व रेफरन्सेस लिंक्स बिटवीन व्हेरीफाईड कोड बाईट कोड लोडेड मेटाडेटा क्लास मेथड फील्ड इन्फॉर्मेशन रेडी. म्हणजे तुमचा बाईट कोड असतो, पार्सिंग होतं, रेफरन्सेस रिझॉल्व होता, लिंक बिटवीन क्लासेस इस्टॅब्लिश, रेडी टू यूज क्लास स्ट्रक्चर. म्हणजे बाईट कोड पार्सिंग म्हणजे काय? रेडी टू यूज क्लास स्ट्रक्चर. ठीक आहे, म्हणजे तुमचा जो बाईट कोड असतो त्याला पार्स केल्यानंतर तो रेडी टू यूज होतो. आणि रिझॉल्व रेफरन्सेस म्हणजे काय? वेगवेगळ्या क्लासेसमधली जे लिंक आहे ते इस्टॅब्लिश करावं लागतं या स्टेजमध्ये. व्हेरीफाईड कोड बाईट कोड व्हेरिफिकेशन कम्प्लिटेड, याच्यामध्ये व्हेरिफिकेशन होतं, बाईट कोडला व्हेरीफाय पण करावं लागतं. लोडेड मेटा डेटा क्लास मेथड फील्ड इन्फॉर्मेशन ही लोड केली जाते आणि रेडी होते. त्याला म्हणायचं प्री कम्प्युटेड. एवढं सगळं होतं प्री कम्प्युटेड. अहेड ऑफ टाइम कमांड लाईन याच्यामध्ये बघा, AOT कॅश टू वर्क ट्रेनिंग अँड प्रोडक्शन मस्ट मॅच. तर तुम्ही काय करणार? तुमचं ट्रेनिंग म्हणजे सुरुवातीला तुम्ही कॅश तयार करणार, त्याला आपण ट्रेनिंग स्टेज म्हणतो ना. पहिल्या स्टेपला आपण ट्रेनिंग म्हणतो, आणि ज्यावेळेस तुम्ही कॅश यूज करून रन करता त्याला प्रोडक्शन म्हणतोय आपण. तर ट्रेनिंग आधी प्रोडक्शनमध्ये काही गोष्टी सेम पाहिजेत आणि काही नाही, नसलं तर चालतात. तर JDK व्हर्जन तुम्ही बदलू शकत नाही, सेम पाहिजे. म्हणजे मी ट्रेनिंग करताना कॅश बनवताना JDK 21 मध्ये केलं आणि नंतर मी रन करताना 25चा यूज करतोय, ऑफकोर्स नाही चालणार ना. आर्किटेक्चर सेम पाहिजे, जसं की तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम x64 आहे, ठीक आहे, ते चेंज नाही करून चालणार. ऑपरेटिंग सिस्टीमचं पण चेंज नाही करू शकणार. लिनक्सवरती केले तर लिनक्सवरतीच रन करा, विंडोजवरती ट्रेन केले तर विंडोजवरतीच रन करा. मेन क्लास पाथ चेंज नाही करतो, सेम जार्स इन सेम ऑर्डर पाहिजेत. मॉड्यूल कॉन्फिगरेशन सेम मॉड्यूल ऑप्शन्स पाहिजेत. जर ट्रेनिंगमधलं आणि प्रोडक्शनमध्ये रन करताना ह्या जर मिसमॅच झालं तर प्रॉब्लेम होणार. हे सेम पाहिजे. आणि काय चालतं डिफरंट असेल तर, गार्बेज कलेक्टर डिफरंट असेल तर चालेल बाबा. तुम्ही पहिल्यांदा पॅरलल गार्बेज नंतर G1 गार्बेज कलेक्टर यूज करतो. मेन क्लास जो आहे ट्रेनिंग वर्सेस प्रोडक्शन एंट्री पॉईंट जो आहे, कारण तुम्ही प्रोडक्शनमध्ये पण एंट्री पॉईंट स्पेसिफाय करतोय ना आपण, हा वेगळा असला तरी चालेल. com.example.app. ठीक आहे. एक्स्ट्रा क्लास पाथ कॅन अपेंड ॲडिशनल जार्स. तुम्ही ज्या ट्रेनिंगमध्ये नाही त्या अजून जार रनमध्ये पण ॲड करू शकता. हिप साईज व्हेरी होऊ शकतो. ॲप्लिकेशन आर्ग्युमेंट डिफरंट रन टाईम ऑर्ग्स. रन टाईमला तुम्ही ॲप्लिकेशन आर्ग्युमेंट्स वेगळे देऊ शकता. युझिंग आता बघा, नॉर्मली आपण ऑफकोर्स आता स्प्रिंग बूटचं गोष्ट होणार नाही म्हणजे काय होणार मग. स्प्रिंग बूटबद्दल बोलायलाच पाहिजे, कारण आजकाल डेव्हलपमेंट कशात करतात पोरं? कंपनीमध्ये डेव्हलपमेंट होतं कशामध्ये? स्प्रिंग बूट, बरोबर. 90% स्प्रिंग बूट यूज केलं जातं, बिकॉज मायक्रो सर्व्हिसेस वगैरे फॉलो केलं जातं आणि मायक्रो सर्व्हिसेस डेव्हलपमेंटसाठी बेस्ट फ्रेमवर्क इज स्प्रिंग बूट. स्प्रिंगपेक्षाही म्हणजे स्प्रिंग बूट हे स्प्रिंगच्या वरतीच आहे, बट स्प्रिंग बूट जास्त यूज केलं जातं. सो स्प्रिंग बूटमध्ये कसं होतं तेही सांगायला पाहिजे. जी गोष्ट आपण आता मॅन्युअली जी बघितली तर नॉर्मल जावाचं मी सांगितलं तुम्हाला, विदाऊट स्प्रिंग बूट वगैरे. तुम्ही एखादा जावा क्लास बनवलाय किंवा मॅन्युअली करताय जावा प्रोजेक्ट, पण स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही काय, ऑफकोर्स तुम्ही जर मॅव्हन यूज करताय फॉर डिपेंडन्सी मॅनेजमेंट, ठीक आहे, फॉर कंपायलिंग, तर तुम्ही हे कमांड यूज करता. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही स्प्रिंग बूट MUN क्लीन पॅकेज आणि तुमचा बिल्ड होतो, म्हणजे जार फाईल बनते, जार वॉर जे काय असेल, तर आपण जार कन्सिडर करूया. स्टेप 2 मध्ये तुम्ही काय करणार? स्टेप 1 मध्ये ऑफकोर्स तुम्हाला बिल्ड तर करावंच लागेल, तरच तुमची ही फाईल तयार होईल ना, कोणती? my_app.jar. तर तुम्हाला जसं सांगितलं तसं जावा हे तुमचा VM आर्ग्युमेंट सेम, आणि तिथं मी काय दिलं होतं? -jar. इथे काय केलं होतं मी? नॉर्मली आपण काय करतो, क्लास पाथमध्ये app.jar आहे असं सांगतो.
आणि एंट्री पॉईंट दिला. पण इथं काय केलं मी, हायफन जार, जावा हायफन जार आणि त्याच्या आधी आर्ग्युमेंट दिलं मी आणि हायफन जार, कारण नॉर्मल कमांड कशी असते माझी, जावा हायफन जार स्पेस ॲप डॉट जार, यांनी माझं काय होतं, रन होतं ॲप्लिकेशन. बट मला जर काही कमांड एक्स्ट्रा आर्ग्युमेंट द्यायचे तर या ठिकाणी मी देऊ शकतो, तेच मी इथं दिलेलं आहे, हे आर्ग्युमेंट आहे आणि हायफन जार इथे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त जार कुठे आहे, तुम्ही जर तुमच्या मेन एंट्री पॉईंटमधून जिथं पॉम डॉट XML आहे मॅव्हनची, तिथून जर करत असाल तर तुम्हाला असं टार्गेटमध्ये, कारण त्याच्या आतमध्ये टार्गेट, तिथे टार्गेट फोल्डरातून त्याच्या आतमध्ये जार बाय डिफॉल्ट बनते तुमची, राईट. सो target/myApp.jar. तरी माय ॲपच्या जागी तुमच्या ॲप्लिकेशनचं नाव काही असू शकतं, ते तुम्ही द्यायचं. तर याने तुमचा कॅश क्रिएट झाला. कोणत्या फाईलमध्ये, या फाईलमध्ये कॅश गेला. तर या फाईलचा यूज करून आपल्याला नेक्स्ट टाइम रन करायचं, डिप्लॉय करताना, डिप्लॉय अँड रन विथ AOT कॅश. तर सेम जावा हायफन जार याच्यामध्ये आता VM आर्ग्युमेंट तुम्ही काय द्यायचं, इथं कॅश आउटपुट दिलं, इथं फक्त कॅश द्यायचं. कॅश आउटपुट म्हणजे काय, या फाईलमध्ये कॅशचं आउटपुट द्या, म्हणजे या फाईलमध्ये कॅश जाणार. आता यूज करायचं तर AOT कॅश, ह्या कॅशला यूज करा कोणत्या, या फाईलला, कारण ऑलरेडी फाईल आपली तयार झालेली. आणि पुढे फक्त काय नाही, हायफन जार आणि टार्गेट हेच पुढचं ॲज इट इज आहे. त्याने तुमचं डिप्लॉय होईल आणि यावेळेस डिप्लॉय होताना मात्र तुमचा कॅश यूज होईल. आणि कॅश यूज झाल्यामुळे काय होईल, तुमचा स्टार्टअप टाइम इम्प्रूव्ह होईल. मधल्या 3-4 स्टेजेस होणार नाही आहेत, ज्या की टाइम कन्झ्युमिंग आहेत एव्हरी स्टार्टअप, ते परत परत करायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे 3, 4, 5, 6, 7 काय काय ॲप्लिकेशन्स एवढे त्यांच्यामध्ये हेवी असतात की मी बघितले 1 मिनिट सुद्धा लागतो ॲप्लिकेशन स्टार्ट व्हायला. हेवी ॲप्लिकेशन 1 मिनिट, 1 मिनिट 2 मिनिट सुद्धा लागतं, वेट करावं लागतं सर. तर तुमचा जर याच्यामुळं मोर दॅन 50% पेक्षा जर कमी टाइम होत असेल, 1 मिनिटाचं 20 सेकंद 30 सेकंदात होत असेल, किंवा 5 सेकंद लागणारे तिथं 2 सेकंदात होत असेल, इट इज व्हेरी बिग इम्प्रूव्हमेंट. आणि हे जर तुम्ही यूज केलं, ऑफकोर्स तुमचा बॉस मॅनेजर जे कोणी आहे 100% इम्प्रेस होणार तुमच्या. तर 100% जावा 25चे हे फीचर जर तुम्ही स्प्रिंग बूट यूज करताय तर मी दोन्ही पद्धतीने सांगितलं, जावा प्रोजेक्टचं पण सांगितलं आणि स्प्रिंग बूट, कारण नॉर्मली स्प्रिंग बूटमध्ये आपण काम करतो. हे 100% तुम्ही ट्राय करा, यूज करा आणि हे प्रपोज करा की असं असं आहे, हाऊ वी कॅन यूज. याचे प्रोज अँड कॉन्स ऑफकोर्स तुम्हाला चेक करावे लागतील तुमचे जे ॲप्लिकेशन आहे त्याच्या रिक्वायरमेंटनुसार. ओके.